हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजचंच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC अंतर्गत दिनांक 16 जानेवारी 2026 प्रसिद्धीपत्र कशा संदर्भात आहे. विषय सरळ सेवा भरती करता चाळणी परीक्षेचं आयोजनाबाबत. जाहिरात क्रमांक 396 2023, 397 2023, 48 2023, 49 2023. बघा, यापूर्वी देखील इंजिनिअरिंग सर्व्हिस जाहिरात क्रमांक 48 आणि 49 संदर्भात दुसऱ्या वेगवेगळ्या विषयाची परीक्षा झाली होती. तर आजची जी म्हणजे चाळणी परीक्षेचं जे शेड्यूल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण पाहू शकता 396, 397, 48 आणि 48, 49. तर या जाहिराती संदर्भात शेड्यूल पडलेला आहे. तर याच्यामध्ये आपण परीक्षेचं ठिकाण आणि संवर्ग यामध्ये बघा, प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था याच्या संदर्भात आहे. त्यानंतर गट अ आणि उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट अ, तांत्रिक वरिष्ठ आणि सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी विषय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा जाहिरात क्रमांक 48 जी आपल्या जाहिरातीसाठी आधी आली होती. 114 आणि 115 पूर्वी आली होती. 48ची ह्या सर्व जाहिराती हे 2023च्या आहेत. सहाय्यक प्राध्यापक पदार्थ विज्ञान, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अ, सहयोगी प्राध्यापक माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ. बघा, परीक्षा कुठं आहे तर यांच्या परीक्षा जास्त ॲप्लिकेशन असतील त्यामुळे मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती, नागपूर या ठिकाणी 18 फेब्रुवारीलाच आहेत. म्हणजे करेक्ट 1 महिन्याचा कालावधी यांना दिलेला आहे. सामायिक चाळणी परीक्षा 9 ते 10 एकच कालावधी आहे, एकच वेळ आहे. बघा, या परीक्षेसाठीचा जाहिरात क्रमांक 396 साठी आणि 97 साठी फक्त 48 इंग्रजी विषयाचा मुंबई या ठिकाणी पेपर होणार आहे 18 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 1 तासाचाच वेळ आहे. आपल्यासारखंच निगेटिव्ह सिस्टीम आहे. मुंबई या ठिकाणीच पदार्थ विज्ञान याचा पेपर 3 ते 4 बघा त्याच दिवशी होणार आहे. म्हणजे एका दिवशी ते कोणता 12 ते 1, 3 ते 4 आणि त्याच दिवशी बघा 18 तारखेला सायंकाळी म्हणजे रात्री 5:30 ते 6:30 म्हणजे त्यांनी जाहिरात क्रमांक 48 साठी मुंबईच्याच केंद्रावर एकाच केंद्रावर 12 ते 1, 3 ते 4 आणि 5:30 ते 6:30 याच्या मागे पुढेही बाकीच्या परीक्षेचे टाइम असू शकतात. म्हणजेच आपल्याही परीक्षा जाहिरात क्रमांक 114, 115 शेड्यूल आपल्याला फक्त 1 महिन्याचाच कालावधी अभ्यासासाठी देणार आहे. त्याचबरोबर आपली परीक्षा ही अशा पद्धतीनं आपले अर्ज जास्त आलेत अशा पद्धतीने जर ठेवली तर मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती, नागपूर या ठिकाणी असेल किंवा मग मुंबईला सर्व विषयाची विषयवाईज परीक्षा असेल. जसं इंग्रजीची 12 ते 1 आहे, त्यानंतर पदार्थ विज्ञानची 3 ते 4 आहे, 5:30 ते 6:30 आहे. अशा पद्धतीनं आपली परीक्षा असणार आहे. बघा, ही संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेच्या निश्चित ठिकाण व आवश्यक असल्यास तपशील स्वतंत्र अवगत करण्यात म्हणजे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर ते सर्व आलेलं असणार आहे. त्यामुळं वेळ न घालवता आपण देखील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करूयात. म्हणजे कधीही आपलं टाइम टेबल पडू शकतंय. मी जरी म्हटलंय, मला जी माहिती मिळाली त्यानुसार मे मध्ये परीक्षा निश्चित होणार आहेत, त्याच्या आधी तर होणार आहेत, पण ते टाइम टेबल कधीही पडू शकतं. आपलं जास्त विषय असल्यामुळं, जागा जास्त असल्यामुळं कदाचित एकदाच एकच शेड्यूल असेल. असं 12 ते 1, 2 ते 3, त्यानंतर 4 ते 5 अशा पद्धतीनं 4 विषयाचेही ते एका दिवशी पेपर घेऊ शकतात. 9 ते 10 या ठिकाणी ठेवलेलाच आहे. मुंबईच्या सेंटरवर 9 ते 10 आहे, 12 ते 1 आहे. 18 तारखेचं हे शेड्यूल आहे.
त्यामुळं अशाच पद्धतीनं आपलंही टाइम टेबल पडेल. फक्त आपण सातत्य ठेवणं गरजेचं आहे अभ्यासामधील. आणि त्याचबरोबर ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत बघा इंग्रजी विषयाची आता जी परीक्षा पडली त्यासाठी अतिशय उपयुक्त अशी टेस्ट सिरीज 10 टेस्ट सिरीज ऑनलाईन स्वरूपामध्ये निगेटिव्ह सिस्टीमसह विश्लेषणासह उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल. अर्थशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयाचे परिपूर्ण राज्यशास्त्र या विषयाचे 5 विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन कोर्स आहेत. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे केमिस्ट्री, त्यानंतर मॅथ, फिजिक्स, हिस्ट्री या विषयाचे देखील टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला परीक्षेसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. फक्त आपण परीक्षेची तयारी करून घेणार नाही तर नंतर मुलाखतीची देखील तयारी आपण ऑल एक्झाम कट्ट्याच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आता देखील अनेक विद्यार्थ्यांचे मुलाखतीचे शेड्यूल पडलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन गायडन्स करत आहोत. निश्चितच आपल्या माध्यमातून एमपीएससी अंतर्गत निवड प्रक्रिया ऑल एक्झाम कट्ट्याचा निश्चितच सहभाग असेल, मार्गदर्शन असेल तुमच्या यशापर्यंत. चालेल. परत एकदा अभ्यासासाठी, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि आपल्यामध्ये ॲक्युरेसी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये यश संपादित करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. बेस्ट.